नमस्कार. महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र असलेले दक्षता मासिकाच्या संपूर्ण टीमकडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत दक्षता मासिक दिवाळी अंक 2023 मधील तपास कथा चपळता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन या गावात आठवडी बाजाराची वर्दळ सुरू झालेली होती. त्या दिवशी एक विशीचा सावळा मध्यम बांधा असलेला सारंग नावाचा एक तरुण घाईघाईने राजुरा गावाच्या रस्त्याने बैलगाडीने बाजाराच्या दिशेने निघाला होता. त्याला बाजाराकडे जायची इतकी घाई होती की त्या नादात त्याच्या गायीचा पाय घसरून ती खाली पडली आहे हेही त्याच्या लक्षात आले नाही. तो तसाच बैलांना आणि गायीला पुढे हाकत होता. हे सगळे दृश्य राजुरा गावातील रस्त्यावरून थोडी लांब उभे असणारे काही गावकरी बघत होते. त्या लोकांनी संशयापोटी सारंगला अडवून हटकले. सारंग थोडा बावचळला. त्याने या जमावाला आपल्याला बिडकीन गावात बाजारात जायचे आहे असे सांगितले. त्यांच्यातले संभाषण सुरू असताना सारंग एकसारखी नजरच चोरत होता. त्यामुळे गावकऱ्यांना त्याचा आणखी संशय आला. गावकऱ्यांपैकीच एकाने वाळूज पोलीस ठाण्यात फोन करून सदर हकीकत सांगितली. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मलकापूर गावातील आबा हे 65 वर्षीय वृद्ध सकाळीच बैलगाडीने घराबाहेर पडले होते. रोज सगळे आवरून शेतावर फेरफटका मारायला जाणे हा त्यांचा नित्यक्रम होता. मात्र त्या दिवशी दुपारचे 3 वाजून गेले तरी शेतावर गेलेले आबा आणि त्यांचा नातू चिंटू हे अजून घरी परतले नाही. त्यामुळे घरातील मंडळी काळजीत पडली होती. इकडे लोकांनी सारंगच्या सोबत असणाऱ्या बैलगाडीवरील मोबाईल क्रमांकावर फोन केला. तो कॉल मलकापूर गावातील आबांच्या घरी लागला. आबांच्या मुलाने तो फोन उचलला. घडलेला प्रकार समजताच आबांचा मुलगा व सून दोघेही लगेच राजुरा गावातील त्या घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ती बैलगाडी ओळखली. ती त्यांचीच होती. पण गाडीवर आबा व त्यांचा नातू नाही तर तिथे त्यांच्याच शेतात काम करणारा सारंग होता. तितक्यात प्रकरणाचे गांभीर्य ओळखून 3 पोलीस अधिकारी हे राजुरा गावी दाखल झाले. तिथल्या लोकांनी सारंगला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याजवळ मिळालेल्या गोष्टीही पोलिसांना दाखवल्या. त्यात मिरचीची पूड, चाकू इत्यादी अनेक संशयास्पद गोष्टी होत्या. एवढ्या लोकांसमोर आपला टिकाव लागणार नाही हे सारंगला कळून चुकले. शेवटी त्याने आबा व चिंटू यांचा ठाव ठिकाणा सांगितला. आता पोलिसांसह सगळा लवाजमा मलकापूरला आबांच्या शेताच्या दिशेने निघाला. आबा आणि चिंटू दोघी शेतातच मिळून आले. आबा रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी चाकूसारख्या शस्त्राने वार केलेले दिसत होते. त्यांचे डोळे, कपाळ, नाक इत्यादी भागावर लाल रंगाची पावडरही होती. वासावरून ती मिरचीची पावडर असल्याचा संशय पोलिसांना आला. घटनास्थळापासून जवळच चिंटू बेशुद्धावस्थेत पडलेला आढळून आला. पोलिसांनी जमावातील काहींच्या मदतीने तातडीने त्याला रुग्णालयात नेले. पोलीस उपनिरीक्षक बागुल यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दुसरीकडे पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी शेतात मृत झालेल्या आबांचा देह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पोलीस उपनिरीक्षक बागुल यांनी पोलीस निरीक्षक टाक यांच्या कानावर हा सर्व प्रकार घातला. घटनास्थळावरून पोलिसांनी विविध पुराव्याच्या गोष्टी संकलित केल्या. सारंगला पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याजवळचे चाकू, मिरचीची पूड असलेली प्लास्टिकची पिशवी इत्यादी सामानही जप्त करण्यात आले. चिंटू शुद्धीवर आल्याची बातमी समजताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले. चिंटूने पोलिसांना सांगितले की आबांच्या पाठोपाठ तोही शेतात गेला तेव्हा त्याला आबा कुठेच दिसले नाहीत. म्हणून तिथं शेतात काम करणाऱ्या सारंग काकांकडे आबांविषयी विचारणा केली असता आबांना चक्कर आल्यामुळे ते पडल्याचे सारंगने चिंटूला सांगितले. पण चिंटूला संशय आला म्हणून सारंगने चिंटूला मारून खाली पाडले. त्याचा पाय मुरगळला व चिंटू बेशुद्ध पडला. त्यानंतर सारंग तिथून पसार झाला. नंतर पोलिसांच्या चौकशीतून व तपासातून हे सगळे सारंगने केल्याचे सत्य समोर आले. पोलिसांना दिलेल्या जबाबात सारंग व त्याचे आई वडील हे आबांच्या शेतात मजुरी करीत असत. सारंगने आबाच्या जवळची बैलगाडी चोरायची आणि विकून पैसे मिळवायचे यासाठी हे कृत्य केल्याचे सांगितले. चोरी करत असताना आबांनी त्याला हटकल्याने त्याने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी स्वतः जवळच्या चाकूने वार करून त्यांना मारून टाकल्याचे सारंगने पोलिसांसमोर कबूल केले. माननीय न्यायालयाने सारंगला भारतीय दंडविधान कलम 302 व 397 अन्वये आजन्म सश्रम कारावास तसेच ₹5000 दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
सदर प्रकरणाचा तपास वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कुमार टाक, पोलीस उपनिरीक्षक बागुल, पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक पुरनाळकर, पोलीस अंमलदार सलीम शेख, सुनील अदमाने, जयदीप आढे यांनी अतिशय चपळाईने आणि कौशल्याने पूर्ण केला आहे. अशाच उत्कृष्ट तपास कथा ऐकण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.